नमस्कार. गृहविष्णू किचनमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण पाहतोय थोडी आंबट, थोडी गोड, थोडी तिखट, चटपटीत खमंग अशी कैरीची डाळ म्हणजेच आंबे डाळ. या डाळीच्या सेवनानं शरीराला थंडावा मिळतो, रोगप्रतिकारक शक्ती वाढते, पचनशक्ती सुधारते, उष्माघातापासून संरक्षण तर होतच, शिवाय थकवा दूर होऊन शरीरातील पाण्याचं संतुलनही साधलं जातं. म्हणूनच आपल्याकडे चैत्र गौरी ते अक्षय तृतीयेपर्यंत ही आंब्याची डाळ करण्याची परंपरा आहे. नेहमीप्रमाणे व्हिडिओच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत भरपूर साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता नक्की पहा. चला तर पाहूया गोड आंबट तिखट चटपटीत आंबे डाळ. आंबे डाळ म्हणजेच कैरीची डाळ करण्यासाठी इथे आपल्याला एक वाटी म्हणजे साधारणपणे 100 ते 125 ग्रॅम इतकी हरभरा डाळ घ्यायची आहे. आणि ही हरभरा डाळ आपल्याला निवडून साफ करून स्वच्छ करून तर घ्यायचीच आहे, शिवाय 2-3 वेळा पाण्यानं स्वच्छ धुवून देखील घ्यायची आहे. कारण डाळ दीर्घकाळ टिकावी, लवकर खराब होऊ नये म्हणून मार्केटमध्ये या डाळींना वेगवेगळ्या प्रकारच्या केमिकल पावडर लावलेले असतात. हे केमिकल आपल्या शरीरासाठी खूप घातक असतात, म्हणून आपल्याला डाळ स्वच्छ धुवून घ्यायचीच आहे. आणि डाळ स्वच्छ धुवून झाल्यानंतर हे पाणी आपल्याला फेकून द्यायचं नाही आहे, तर आपल्या घरातील कुंड्यांमध्ये जी रोपं असतात ना, त्यांना हे पाणी घालायचं आहे. डाळ स्वच्छ धुवून पाणी निथून घेतल्यानंतर नवीन पाणी घालायचं आहे आणि ही डाळ आपल्याला किमान 6 तासांसाठी अशीच भिजत ठेवायची. जर तुमच्याकडे एवढा वेळ नसेल तर कोमट पाण्यामध्ये डाळ भिजवायची. 4 तासांमध्ये डाळ कोमट पाण्यामध्ये व्यवस्थित भिजते. आणि तुमच्याकडे भरपूर वेळ असेल तर रात्रभर देखील तुम्ही ही डाळ भिजत ठेवू शकता. आता एक मोठ्या आकाराची म्हणजे साधारणपणे 200 ते 250 ग्रॅम म्हणजेच पाव किलो वजनाची तोतापुरी कैरी आपल्याला घ्यायची, जी की कमी आंबट असते. ही कैरी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची, जेणेकरून तिच्यावरील सगळं धूळ, माती, कचरा आणि चीक लागलेला असतो ना, तो निघून जाईल. कैरी स्वच्छ धुवून घेतल्यानंतर तिची आपल्याला साल देखील काढून घ्यायची आहे. आणि साल काढून घेतल्यानंतर ही कैरी आपल्याला किसणीच्या बारीक छिद्रांच्या सहाय्यानं किसून घ्यायची आहे. 4 ते 6 तासानंतर डाळीवरचं झाकण काढायचं आणि आपली डाळ भिजली का ते पाहायचे. हे डाळीचे सहज 2 तुकडे होत आहेत, याचा अर्थ आपली डाळ अगदी व्यवस्थित भिजली आहे. आता पुन्हा एकदा ही डाळ आपल्याला चोळून घ्यायची आहे. आणि हे जे डाळीतलं पाणी आहे ना, हे डाळीतलं सगळं पाणी आपल्याला निथून काढायचं आहे, परंतु फेकून द्यायचं नाही आहे. हे पाणीसुद्धा आपल्याला घरातील कुंड्यांमधील रोपांना घालायचं आहे. रोपांसाठी हे पाणी फायदेशीर असतं. पुन्हा एकदा डाळीमध्ये नवीन पाणी घालायचं आहे आणि हलक्या हातानं ही डाळ आपल्याला चोळून स्वच्छ धुवून घ्यायची आणि पाणी निथून काढायचं आहे. ही डाळ आपण भिजल्यानंतर सुद्धा स्वच्छ धुवून का घेतोय? कारण ही डाळ काही आपण शिजवून घेणार नाही आहोत. डाळीला कच्चा असा उग्र दर्प राहू नये म्हणून आपण ही डाळ 2-3 वेळा पाण्यानं स्वच्छ धुवून घेतोय, जेणेकरून खाताना ती कच्ची आहे असं अजिबात वाटणार नाही. आपण 1 वाटी हरभरा डाळ घेतली होती, तिची भिजून 2 वाट्या हरभरा डाळ झाली आहे. या 2 वाटी हरभरा डाळीसाठी आपल्याला 1 वाटी किसलेली कैरी आणि 1 वाटी खोवलेला नारळ घ्यायचा आहे. 200 ते 250 ग्रॅम वजनाच्या कैरीचा बरोबर 1 वाटी किस तयार होतो. आणि लहान आकाराच्या नारळापासून बरोबर 1 वाटी खोबऱ्याचा किस निघतो. ओल्या नारळाचा नक्की वापर करायचा आहे, कारण यामुळे आपली आंबे डाळ खूप चविष्ट तर होतेच, शिवाय आणखी पौष्टिकही होते. प्रमाण अगदी लक्षात राहण्यासारखं आहे. 2 वाट्या भिजलेली हरभरा डाळ, 1 वाटी कैरीचा किस, 1 वाटी खोवलेला ओला नारळ. या व्यतिरिक्त आंबे डाळीसाठी आपल्याला अर्धा चमचा बारीक गावरान मोहरी, 1 चमचा जिरं, 1 चमचा हळद, अर्धा चमचा हिंग, 2 चमचे साखर, 1 चमचा मीठ, 5-6 सोललेल्या लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचे काप घ्यायचे. जर ही कैरीची डाळ तुम्ही नैवेद्यासाठी करणार असाल तर लसूण नाही वापरला तरी काहीच हरकत नाही. आता आपल्याला मिक्सरचं ना छोटं ना सगळ्यात मोठं मधल्या आकाराचं भांडं घ्यायचं आहे आणि या भांड्यामध्ये आपल्याला आपण भिजून निथून घेतलेली डाळ घालायची आहे. अर्धी वाटी कैरीचा किस आणि अर्धी वाटी खोवलेला नारळ घालायचा आहे. लसणाच्या पाकळ्या, आल्याचे काप आणि 5-6 तिखट हिरव्या मिरच्या अशा प्रकारे तुकडे करून घालायचे आहेत. अर्धा चमचा मीठ आणि 1 चमचा साखर घालायची आणि हे सगळे जिन्नस आपल्याला मिक्सरवर फिरवून घ्यायचे. परंतु मिक्सरचं बटन फिरवताना एकसारखं फिरवायचं नाही आहे. चालू बंद असं पहिल्या स्पीडवर करायचं आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या स्पीडवर आपल्याला जायचंच नाही आहे. हे मिक्सरचं बटन थोडंसं फिरवल्यानंतर हे आपले सगळे जिन्नस अर्धवट बारीक झालेले आहेत, परंतु वरची डाळ अजून तशी अख्खीच राहिलेली आहे. म्हणून आपल्याला हे सगळे जिन्नस खालपासून वरपर्यंत हलवून घ्यायचे आहेत आणि पुन्हा एकदा मिक्सरचं बटन चालू बंद करायचं आहे. असं 2-3 वेळा करायचं आहे. हे 2-3 वेळा असं केल्यानंतर आपली डाळ अर्धवट बारीक झालेली आहे, म्हणजे अगदी फाईन पेस्ट झालेली नाही आहे, भरडसर झाली. आपल्याला असंच टेक्स्चर हवं आहे. म्हणजे यामध्ये आपल्याला थोडे अर्धवट डाळीचे तुकडे किंवा एखाद दुसरी अख्खी डाळ राहिली तरी सुद्धा चालणार आहे.
आता हे जाडसर बारीक केलेले सगळे जिन्नस आपल्याला एका बोलमध्ये काढून घ्यायचे आणि यामध्ये पुन्हा एकदा आपल्याला आपलं उरलेलं ओलं खोबरं आणि उरलेला कैरीचा कीस घालायचा आहे. बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथिंबीर सुद्धा घालायची आणि सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. सगळे जिन्नस अगदी एकमेकांमध्ये व्यवस्थित मिक्स व्हायला हवेत, एकजीव व्हायला हवेत. त्यासाठी चमच्यानंच हलवायला हवा असं काही नाही, तुम्ही हातानं हलवलं तरी सुद्धा चालणार आहे. कारण कैरीचा जो कीस आहे ना तो यामध्ये व्यवस्थित मिक्स व्हायला हवा, म्हणजे सगळी आंबट चव या डाळीमध्ये उतरेल. आता एकदा चव घेऊन पाहिजे. गोड, आंबट, तिखट, मिठाचं प्रमाण अगदी बरोबर आहे का ते चेक करायचं आहे. मला मीठ थोडंसं कमी वाटतं आहे, त्यामुळे मी थोडंसं मीठ घालतो आहे आणि अगदी थोडी अर्धा चमचा साखरही घालतो आहे. हे दोन्ही जिन्नस घातल्यानंतर पुन्हा आपल्याला हे सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. ही आंबेडाळ करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. जर तुम्हाला आत्ता लगेचच ही आंबेडाळ खायची असेल ना, तर आत्ता आपण जी चव घेतली आहे ना ती तशीच लागणार आहे, कारण आपण लगेच आत्ता खाणार आहोत. परंतु काही कालावधीनंतर किंवा दुपारी केली आहे मग संध्याकाळी खाणार आहोत, अशा वेळी काय होतं, आत्ता जी आपण चव घेतली आहे ना ती आपल्याला जशी हवी आहे तशी आहे, परंतु 4-5 तासानंतर जसजशी ही आंबेडाळ मुरत जाईल ना तसतसा कैरीचा जो आंबटपणा आहे ना तो या डाळीमध्ये आणखीन उतरत जाईल. त्यामुळे थोड्या कालावधीनंतर खाणार असाल तर मग ती तुम्हाला आंबट लागेल. त्याप्रमाणे आपल्याला या डाळीमध्ये आपल्या आवडीप्रमाणे जिन्नस घालायचे. एकंदरीत काय, आत्ता तयार केलेली आंबेडाळ आत्ता आपण लगेच खाणार असू ना तर आत्ता आपण जी चव घेतली आहे तीच लागणार आहे. परंतु काही कालावधीनंतर खाणार असू तर आंबट गोडीची चव मात्र बदलणार आहे, एवढंच. मला आंबेडाळीची जशी चव हवी ना तशी गोड, आंबट, तिखट परफेक्ट आली आहे. आता आपल्याला या आंबेडाळीवर फोडणी घालायची. आता आपली आंबेडाळ जी खमंग होणार आहे ना ती या कडकडीत फोडणीमुळेच. त्यासाठी आपल्याला गॅसवर एका फोडणी पात्रामध्ये 4 चमचे तेल गरम करण्यासाठी ठेवायचे. तेल चांगलं कडकडीत गरम झालं की गॅस बंद करायचा आहे आणि या कडकडीत गरम तेलामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी आणि 1 चमचा जिरं घालायचे. पाव चमचा मेथीदाणे, 5-6 कढीपत्त्याची पानं अशा प्रकारे तुकडे करून घालायचे. एक बेडगी सुकी लाल मिरची आणि एक लवंगी सुकी लाल मिरची अशा प्रकारे तुकडे करून घालायचे. त्यानंतर 5-6 सेकंद थांबायचे आणि नंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हिंग घालायचा आहे. पुन्हा अर्धा सेकंद थांबायचं आहे आणि नंतर यामध्ये आपल्याला 1 चमचा हळद घालायची. हे सगळे जिन्नस चमच्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि ही गरमागरम कडकडीत फोडणी आपल्याला आपण तयार केलेल्या आंबेडाळीवर घालायची आणि लगेचच यावर झाकण ठेवायचं आहे. 1 मिनिट झाकण तसंच राहू द्यायचं आहे, म्हणजे आपल्या फोडणीचा सगळा आरोमा या डाळ कैरीमध्ये उतरेल. हिंग आणि हळद कडकडीत तेलामध्ये लगेचच करपतात, म्हणून हिंग आणि हळद घालण्यापूर्वी आपण थोडा वेळ थांबलोय. 1 मिनिटानंतर झाकण काढायचं आहे आणि हे सगळे जिन्नस आपल्याला पुन्हा एकमेकांमध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, एकजीव करून घ्यायचे. पाहताय ना तुम्ही, आपण डाळ बारीक केली तेव्हा तिचा रंग फिक्कट होता आणि फोडणी मिक्स केल्यानंतर पहा बरं आपली आंबेडाळ कशी पिवळी धम्मक दिसते, अगदी आंब्यासारखी. हो, परंतु ही फोडणी मात्र आपल्याला या आंबेडाळीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची, म्हणजे कैरीचा सगळा आंबटपणा तर उतरेलच, शिवाय आपण ज्या लाल सुक्या मिरच्या घातल्यात ना त्यासुद्धा बारीक होतील आणि त्यांची चव या आंबेडाळीमध्ये उतरेल. या सुक्या मिरच्यांची चव या आंबेडाळीमध्ये खूप छान लागते. आपली गोड, आंबट, तिखट, चटपटीत, खमंग अशी कैरीची डाळ म्हणजेच आंबेडाळ तयार झाली आहे. तयार झालेली ही डाळ आपल्याला एका सर्विंग बोलमध्ये काढून घ्यायची. खोवलेला नारळ आणि हिरव्यागार फ्रेश कोथिंबिरीने सजवायची आहे. ही आंबेडाळ म्हणजे कैरी डाळ करण्याची पद्धत प्रत्येक प्रांतामध्ये वेगवेगळी असू शकते. प्रत्येक प्रांतात काय, प्रत्येक घरातही वेगवेगळी असू शकते. मी केली आहे माझ्या पद्धतीनं, तुम्ही यामध्ये तुमच्याप्रमाणे बदल करू शकता. शिवाय आपण वापरलेली कैरी किती गोड आहे किंवा किती आंबट आहे यावर सुद्धा हे प्रमाण थोडंफार इकडे तिकडे होऊ शकतं. मग तुम्ही सुद्धा चैत्र महिना संपण्याच्या आत किंवा अक्षय तृतीयेपर्यंत एकदा तरी अशा प्रकारे कैरीची डाळ म्हणजेच आंबेडाळ करून पहा व कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. शेजारी बेल आयकॉनवर प्रेस करा, ऑल सिलेक्ट करा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.